नमस्कार. ऋणानुबंधी या मालिकेतील हा 28वा भाग आणि हा भाग मी माझ्या सातारच्या राजमाता काही श्रीमंत छत्रपती सुमित्राजे भोसले, ज्यांना आम्ही सर्वजण सातारकर आईसाहेब म्हणायचो, त्यांच्याबद्दलच्या आठवणींचा हा भाग आहे. शिवछत्रपतींचे वंशज म्हणून ह्या धार संस्थान मध्य प्रदेशमधलं तिथल्या या राजकन्या आईसाहेब त्या लग्न होऊन सातारला शाहू महाराजांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला आणि त्या सातारला आल्या आणि राणीसाहेब झाल्या. शाहू महाराजांचं अचानक अपघाती निधन झालं आणि त्यानंतर त्यांना सर्व सातारकरच नाही तर अखिल महाराष्ट्रातले किंवा भारतातले लोकसुद्धा राजमाता म्हणू लागले. माझी पहिली आठवण म्हणजे मी लहान असताना 7वी-8वीत माझे वडील म्हणजे बनप्पा गोडबोले अनेक सामाजिक संस्थांशी निगडीत होते आणि राजमातांबद्दल त्यांच्याही मनात अतिशय आदर होता. अनेक सामाजिक कार्यात त्यांच्या राजमातांचा आशीर्वाद असायचा. त्यामुळे केव्हा तरी ते मला निरोप द्यायला पाठवायचे राजमातांच्याकडे की बनप्पांचा असा निरोप आहे. मी जाऊन सांगायचो. साधारण 8वी-9वीतली ही गोष्ट आहे. आपण कधीही गेलो त्या सांगेल की आईसाहेब असा असा भाऊ काय निरोप सांगितला आहे. त्या म्हणायचे हो का, बरं बरं. बनपू काय म्हणतायत, मालतीबाई काय म्हणतात, म्हणजे आई आमची, आपण कसे आहात. तर मला फार आश्चर्य वाटायचं की आम्ही 7वी-8वी म्हणून तर आपल्याला आपण कसं काय म्हणताय. पण त्यांच्यासमोर बोलायची अशी हिंमत व्हायची. अतिशय आईसारखी एखादी आई असावी अशी त्यांची स्निग्ध नजर आणि माया असायची. पुढं मी 11वीत असताना आमची सातारच्या इंग्लिश स्कूलची ट्रिप गेली. तेव्हा नवीन काहीतरी रेल्वेचं कन्सेशन आलं तर आणि 80 रुपयामध्ये दिल्ली, आग्रा, काशी, अलाहाबाद, जबलपूर अशी मोठी ट्रिप विद्यार्थ्यांच्याकरता होती. तेव्हा आमच्याबरोबर आईसाहेबांचे चिरंजीव छत्रपती अभयसिंहराजे भोसले होते. तेव्हा ते 10वीत होते, मी 11वीत होतो आणि आमच्याबरोबर ते सगळ्या ट्रिप होते. बरं ती ट्रिप मुलांची सवलतीच्या दरातली असल्यामुळे संबंध रेल्वेचा थर्ड क्लासनी प्रवास असायचा. आमच्याबरोबर सोमन मास्तर आणि भिडे गुरुजी हे 2 मास्तर आणि सदू पिलके हा शिपाई. त्यामुळं सर्व ट्रीपमध्ये रेल्वेचा आली की घुसून डब्यात शिरायचं, जागा मिळेल तिथे बसायचं थर्ड क्लासमध्ये. आणि मास्तरांची ड्युटी अशी आहे सरांची की सगळी पोरं चढलीत आणि उतरलीत का नाही. तर तेव्हा अभयसिंहराजे आमच्याबरोबर होते आणि मला मोठं आश्चर्य वाटायचं तेव्हाही की हे तसे म्हणले तर राजपुत्र पण अगदी सामान्यसारखे सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायचे. अर्थात पुढं माझा त्यांचा खूप स्नेह झाला. त्यांच्याही आठवणी मी शेअर करणार आहे. पुढे ते महाराष्ट्रात जे सहकार मंत्री होते, अनेक लोकोपयोगी कामं त्यांनी केली. पण तेव्हाही मला असं कुतूहल वाटायचं की अगदी सगळ्यात मिळून मिसळून हे कसे काय राहतात ते राजघराण्यातली मंडळी असून. मग पुढं मी शिकून सातारला आलो, प्रॅक्टिस सुरू केली आणि मग कधीतरी आईसाहेबांच्याकडे मी थोडंफार सामाजिक काम करायला लागलो. मग त्यात डोंगरावरच्या मारुतीचा जीर्णोद्धार आम्ही करायला ठरवलं आणि मी लोकसहभाग असावा म्हणून 200 रुपये द्यावे आणि एक पायरी तुमच्या नावाने बांधू असं करून ते आम्ही पैसे गोळा करायची मी सुरुवात केली. सुरुवात करायला आपला आशीर्वाद असावा पाहिला म्हणून आईसाहेबांच्याकडे गेलो की आईसाहेब असं असं करतोय. त्या मला म्हणल्या हो 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 बसा बसा. तिथनं त्यांच्या वरच्या मजल्यावरची अदालत वाड्यातली ते राहायच्या तिथे त्या खिडकीतनं मारुतीचं मंदिर दिसायचं. मला म्हणलं अहो इकडे या, हेच मंदिर तुम्ही आता इथं जीर्णोद्धार करताय ना. हो म्हणा, छान चांगलं काम आहे. किती पैसे द्यायचे. 200 रुपये. ते 200 रुपये दिले आणि मग आमची पहिली पायरी त्यांच्या आशीर्वादाने सुरू झाली. पुढे जवळजवळ 200-300 लोकांच्याकडून पैसे गोळा झाले. पायऱ्यांचं कामही पूर्ण झालं. पण तेव्हाच मला आवाज म्हणायची. मग आणखीन अशा करता अंत्यसंस्कार सहाय्यकमध्ये नवीन गाडीचं काम मी अंगावर घेतलं. तेव्हाही त्यांच्याकडे गेलो. पहिली पावती त्यांनी फाडली आणि आशीर्वाद दिला. तर त्या आहोजाव म्हणायचे. पण तोपर्यंत मी जर 2-3दा त्यांना जाऊन भेटलो होतो. मी म्हणलं आईसाहेब भाऊ मला आहोजाव काय म्हणताय, मी तुमच्या मुलासारखा आहे. नाही म्हणले आमच्याकडं आहोजाव म्हणायचं सगळ्यांना पद्धत आहे, आमची घराण्याची शिस्त आहे ती. मग म्हणलं पण मला फार संकोचासारखं वाटतंय. तुम्ही मला आपलं अरे अरुण असं म्हणलं तर मला खूप बरं वाटेल.
ते म्हणले ठीक आहे, अरे अरुण म्हणणार नाही मी. अरे अरुण आमच्यात कुणी कुणाला म्हणत नाही आम्ही. फार तर तुम्ही म्हणत जाईल मी आहोच्या ऐवजी, आपणच्या ऐवजी तुम्ही म्हणे. आणि मग वेगवेगळ्या कामाकरता आम्ही कधी त्यांच्याकडे जायचो आणि मग आमच्या भेट व्हायची. आमच्या गोडबोले कुटुंबाची एक पद्धत आहे की घरात काही शुभकार्य असलं की अक्षता आपण जी निमंत्रणाची देतो ती पहिली खिंडीतल्या गणपतीला द्यायची, कुलदैवत म्हणून. मग काळूबाई आणि पदूबाई अशा आमच्या 2 देवीची देवळं आहेत जकातवाडीला, त्यांना द्यायची. आणि तिथनं आल्यानंतर मग गावातली पहिली अक्षत आदारात वाढत जाऊन आईसाहेबांना द्यायची. अशी आमची पहिल्यापासूनची प्रथा होती. ती आज काय तशीच चालू आहे, आईसाहेब जरी गेले असले तरीसुद्धा. आणि एकूण आमच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या कुटुंबावर त्यांचा खूप लोभ होता. आमच्या कुठलंही काम असलं की त्या आशीर्वाद द्यायला मी विचारलं तर त्या यायच्या आवर्जून. माझ्या धाकट्या भावाने चिंतामणी हॉस्पिटल सुरू केलं, तो बालरोग तज्ञ आल्यानंतर तेव्हा त्याच्या उद्घाटनाला त्या आल्या. त्या पुढे साताऱ्यात तेव्हा ॲम्ब्युलन्स नव्हती खाजगी कुठे, त्यामुळे हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स घेतली. त्या ॲम्ब्युलन्सच्या साध्या म्हणजे तसा कार्यक्रम साधा, पण त्या मुद्दाम आवर्जून त्या ॲम्ब्युलन्सच्या उद्घाटनाला आल्या तर आशीर्वाद दिले त्यांनी. चांगली काम करताय तुम्ही मुलं असं म्हणलं. आणि मग असे गाठीभेटीतनं खूप अशी आमचे ज्याला मायेची जवळीक म्हणून अशी निर्माण झाली. मग काही वेळा एखादं त्यांना खूप ठिकाणी निमंत्रण यायची आणि त्या शक्यतो चांगलं काम असलं तर आशीर्वाद द्यायला आवर्जून जायच्या. त्यांचा वेश ठरलेला असे, अंगावर शाल, पांढरी साडी, डोक्यावर पदर. आणि त्यांचं एक नुसतं येणं चैतन्याचं लेणं असायचं. त्याला लोकांना सगळ्यांना एकदम खूप बरं वाटायचं. आणि मग कधीतरी वेगवेगळ्या कार्यक्रम असले की असं आहे की आईसाहेब झाला तरी सगळ्यांची माहिती नसायची. मग बरेचदा सामाजिक कार्यक्रम असला की त्या संभाजीराव पाटणांना बोलून द्यायच्या, मुद्दे काढून द्यायचे काय ते. मग कुठेतरी बँकेचं एक वेळ असलं काही उद्घाटन असलं की मग मला हळूहळू त्या निरोप द्यायला लागल्या. मग त्यांच्या कारभाऱ्यांचा फोन यायचा, मग मी जायचो आणि मग आम्ही काही मुद्दे काढून दिले की त्याच्यावर ते आपलं स्वतंत्र विचार करून उत्तम बोलायचं. छोटंसं बोलायच्या पण उत्तम बोलायच्या. आणि आम्ही जे काही मुद्दे दिले असतील त्यातले योग्य वाटतील ते घ्यायच्या. म्हणजे आता आर्थिक क्षेत्रातलं समजा आम्हाला बारकाईनं आम्ही काही ज्ञान असेल, पण त्यातलं जे आवश्यक आहे तेवढं त्या अचूकपणे निरक्षीर न्यायाप्रमाणे निवडायच्या आणि लोकांना अगदी समाधान पाहिजे. आणि असं एक म्हणजे मध्ये एकदा असं झालं की सांगलीच्या राजेसाहेबांचा 60वा असा वाढदिवस काहीतरी होता, चिंतामण पटवर्धन सरकारांचा. आणि चिंतामणराव नाही, त्यांचे चिरंजीव. आणि माझे सांगलीचे मित्र अरुण दांडेकर म्हणाले की तुम्ही आईसाहेबांनी या सत्काराला त्यांच्या यायला पाहिजे, त्यांच्या सेवाला, असं आमची सगळ्यांची इच्छा आहे. तर म्हणलं बाबा मी विचारतो. तर आईसाहेब म्हणला हो इतकं कुठं लांब, मला जायला कंटाळा येतो, नको. त्यात गंमत अशी आहे की काही जी संस्था नव्हती, म्हणजे शिवछत्रपतींच्या नंतर 2 गाद्या निर्माण झाल्या ना, कोल्हापूरची आणि सातारची. तर त्यातलं सांगली संस्थाने सातारा गादीशी एकनिष्ठ राहिलं होतं. त्यामुळे त्या म्हटल्या बरोबर आहे, ते आमच्याशीच एकनिष्ठ राहिलेले आहेत, तेव्हा जायला पाहिजे. आणि त्या तेवढ्यासाठी आवर्जून गेल्या. खरं त्यांना थोडा त्रास झाला जाणं येणं सगळं करणं, पण मुद्दाम त्या आवर्जून गेल्या की आपली पूर्वजांची परंपरा आहे हे जपायची इतकी त्यांना जाण होती. असं सारखा म्हणजे कायम केव्हाही अशी जी माया असायची. 50 वर्ष मला जेव्हा पूर्ण झाली तेव्हा मी हौसेने एक कार्यक्रम ठेवला आणि आमच्या सगळे असेसी, गावातले मित्र, इतर सन्मान नागरिकांना बोलवलं. आणि त्या कार्यक्रमाला पी.जी. पाटील होते सर, शिवाजीराव भोसले होते, राम शेवाळकर होते आणि मुख्य म्हणून आईसाहेबांच्या हस्ते कौतुक असं ठेवलं. आईसाहेबांना निमंत्रण करायला मीच गेलो. म्हटलं हो का 50शी झाला का तुम्ही? हो हो म्हटलं झालो आता 50शीचा. त्या कार्यक्रमाला आल्या, आशीर्वाद दिले. आणि खूप म्हणजे त्यांचं नुसतं येणं असलं ना की जशी आपली आई असती तसंच आम्हाला त्यांच्याशी वागताना वाटायचं. आणि मलाच असं नाही, सारख्या सर्व नागरिकांना त्यांच्याकडे जायला किंवा कुठे आपली अडचण आली त्या सांगायला कधी संकोच वाटायचं नाही. आणि त्यासुद्धा ज्या माणसांना अडचण असेल त्याला शक्य होईल तेवढी सगळी मदत करायच्या. कुणाला शब्द टाकायचा असला तर टाकायच्या. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्याला आपण लोकमाता म्हणतो ना, अशा त्या होत्या.
आईसाहेब जरी म्हणत असलो सगळे नागरिक तरी मला एक आठवण आहे की प्रतापगडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं, निवृत्तीला आले ते. त्या कार्यक्रमाला मग विजयाराजे शिंदे आल्या त्याही तेव्हा. आणि त्या संस्थान किती श्रीमंत आहे, त्यामुळे आम्ही सातारकर संस्थानही म्हणून गरीब. कारण इंग्रजांनी साताराचं संस्थान सगळ्यात आधी खालसा केलं आणि त्यांना थोडासा मानधन अगदी नॉमिनल दिलं पेन्शन स्वरूपात. त्या पेन्शन वाढव म्हणून त्या काळामध्ये रंगबापूजी गुप्ते लंडनला जाऊन त्या केस मांडली असा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण आईसाहेबांच्या आपला जो घराण्याचा आभ आहे तो तसाच कायम ठेवलेला होता. आमच्या घरच्या मंगल कार्याला ते यायचं आणि आमच्यात असं नाही, साधारण साताऱ्यातल्या कुठल्याही कुटुंबातलं कार्य असलं आणि जवळ त्यांचे संबंध असले तर त्या आवर्जून त्या मंगल कार्याला जायच्या. किंवा कुणी गेलं तरीसुद्धा परिचित माणसातलं गेलं तर नंतर समाचारासुद्धा आवर्जून जायच्या. माझ्या 50शीला त्या आल्या त्या. माझ्या आई वडील दोघंही होते आणि 60च्या वेळेला मात्र आई नव्हती, वडील नव्हते आणि ह्या आमच्या दुसऱ्या आईसुद्धा राजमाता होते तेव्हा नव्हते. माझ्या आईचं निधन झालं 1924 आणि 92ला वगैरे असं काहीतरी निधन झालं 92. तर त्यानंतर आईसाहेब मुद्दाम समाचाराला आल्या त्या. माझ्या धाकट्या भावाच्या घरी आई होती तेव्हा तिकडेच त्या आल्या, आम्ही सगळे तिथं होतो. तिने सगळे हे केलं आणि नंतर म्हणाल्या, बाहेर पडताना मला बाजूला घेऊन म्हणाल्या की मालतीबाई गेल्या तर बापूसुद्धा खचल्यासारखे झालेत. मालतीबाईंचा त्यांना आधार होता किंवा तुम्ही मुलांनी त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, त्यांचा सांभाळा. असं कोण सांगणार हो मला सांगा. म्हणजे खरोखर त्याच्या आधी आमच्या आईचे आम्ही श्रेष्ठविभूती समारंभ केला होता 1984 साली आणि 7-8 दिवस खूप चांगले सांस्कृतिक कार्यक्रम केले. तेव्हाही त्या आवर्जून आल्या त्या. तिने आम्हा मुलांचं कौतुकसुद्धा केलं होतं की तुम्ही मुलांनी आईचं अगदी व्यवस्थित केलं होतं. तर हल्ली तेव्हा त्यांना जाण होती महिलांची की महिलांचं असं इतकं कोण करत नाही हो, पुरुषांचे होतात वाढदिवस साजरे. आणि त्या महिला मंडळाच्या कामात किंवा कोयना भूकंप झाला तेव्हाच्या मदत कार्यात सगळे सहभागी असायच्या. महिला सातारचं जे महिला मंडळ आहे त्यालाही त्यांनी खूप मदत केली. ती सातारा जिल्ह्यामध्ये महिलांची काही संघटना असावी यासाठीच त्यांनी मदत केलेली होती. आणि पुढं जेव्हा काही राजकारणाचा प्रश्न आला तेव्हा त्यापासून मात्र त्या कटाक्षानं लांब राहिलेल्या होत्या. कारण खरीच गोष्ट आहे की अर्थात पुढे जेव्हा अभयसिंहराजे उभे राहिले 1977ला तेव्हा मात्र अभयसिंहांच्याकरता त्यांनी पत्रक काढलं. फार ठिकाणी गेल्या नाहीत पण त्यांचा आशीर्वाद होता. जनता दलातर्फे होते, ते निवडून आले. 80लाही परत निवडून आले. मध्यंतरी त्यांचे थोरले चिरंजीव प्रतापसिंह महाराज ते नगराध्यक्षपदावर उभे तेव्हाही त्यांनी आशीर्वाद दिले ते. पण स्वतः त्या राजकारणाचं लांब होत्या. समाजकारणाला त्यांचा आशीर्वाद असायचा, शैक्षणिक कामाला आशीर्वाद असायचा, पण राजकारणात त्या प्रत्यक्ष कधी पडल्या नाहीत. पण त्यांचा ह्या सगळ्या कार्याला असणारा जो आशीर्वाद आहे तो मात्र आम्हा सगळ्या सातारकरांना मोलाचा वाटायचा. मला नेहमी राहून वाटतं की आपण काही शिवाजी महाराजांना पाहिलेलं नाही, ते आपल्या पिढीला पाहणंही शक्य नाही. पण त्या घराण्याची महाराजांनी घालवलेली काय परंपरा असेल ती जतन कशी करावी हे आईसाहेबांच्याकडे बघितल्यानंतर कळलं असेल. आणि खरोखरीच म्हणजे मलाच असं नाही पण साताऱ्यातल्या सगळ्यांना ते आपल्या प्रजाजन म्हणजे राजाचे पुत्र असतात असं म्हणतात. म्हणजे राजा हा प्रजेचा पिता आहे तशा पद्धतीनं त्या आईच्या मायेच्या ममतेनं सगळ्यांना वाढवायच्या. 1998ला माझे वडील गेले म्हणजे भाऊ बघा. तेव्हाही त्यांनी आम्हाला मुद्दाम घरी येऊन धीर दिला होता की माझ्यापणचा वारसा मोठा आहे, तुम्ही मुलं नीट सांभाळला पाहिजे. उपदेशाचे 4 शब्द सांगितले ते. मला सांगा असं कोण सांगेल. आणि आम्हाला म्हणजे ते त्या सांगायला लागल्यानंतर आम्हालाही परत डोळ्यातनं पाणी यायला लागलं की इतक्या ममतेने त्या सांगत होत्या. आणि केवळ मलाच नाही किंवा आमच्याच कुटुंबाला, साधारण अशी अनेक कुटुंब तुम्हाला दिसतील म्हणजे श्रीमंत गरीब असा भेदभाव त्यांच्याकडे नव्हता.
माचीतल्या अगदी साध्या एखाद्या बारक्या घरातसुद्धा त्या हक्कानं आणि मायेनं जात. आणि कुणी आलं त्यांच्याकडे तरी त्याला सन्मानानं वागवत असत. म्हणजे तो सगळ्या नागरिकांना सुद्धा मोठा आम्हाला बहुमान वाटायचा, त्यांचा एक आधार आहे असं वाटायचं. सातारा भूषण पुरस्कार आम्ही त्यांना 94-95 साली दिला. खरं तर त्या सातारा भूषण केल्या तर महाराष्ट्र भूषण हे राष्ट्रभूषणच होत्या, पण आमच्या दृष्टीनं सातारचंही त्या भूषणच होत्या म्हणून तो पुरस्कार दिला. त्यांनी तो स्वीकारला. बाबासाहेब पुरंदरांच्या हस्ते तो दिला. आणि बाबासाहेब तरी त्यांच्या चरणी लीन असत. बाबासाहेबांनी जो शिवछत्रपती ट्रस्ट स्थापन केला त्याच्या पहिल्या अध्यक्षा सुमित्राजीच होत्या. आणि बाबासाहेबांनी शिवचरित्राची व्याख्यान मला सुरू केली. त्याचाही पहिला शुभारंभ आईसाहेबांच्या हस्ते साताऱ्यातच जुन्या राजवाड्यात झालेला होता. म्हणजे एवढंच नाही, म्हणजे त्यांची कशी निष्ठा होती, परमेश्वरावर श्रद्धा होती. सज्जनगडावरनं समर्थांची जी भिक्षा फेरी निघते समाजसेवा मंडळाची, ती निघाल्यानंतर साताऱ्यात जेव्हा भिक्षा येईल तेव्हा पहिली भिक्षा अदालतवाड्यात जाऊन घ्यायची आणि सुरू करायचं. कारण ते समर्थांना आईसाहेब आपल्या गुरुच मानत. त्यांच्याकडच्या लग्नपत्रिकावर सुद्धा सद्गुरू समर्थ असा छापलेला असायचा. साफळच्या मंदिराचा जेव्हा अरविंद बापतलांनी जीर्णोद्धार केला कोयन्याच्या भूकंपानंतर 68-69 तेव्हा एक वेगळा ट्रस्ट स्थापन केला, श्रीराम देवस्थान ट्रस्ट साफळ. आणि आईसाहेबांनी त्याचं अध्यक्षपद घेण्याबद्दल विनंती केली. त्यांनी ते स्वीकारलं आणि ट्रस्टला त्याच कायम मार्गदर्शन करत राहिल्या. माझ्या वडिलांच्यावर त्यांचा इतका विश्वास, त्यांनी आग्रह धरला की हिशोब यातलं मी काही त्या पडत नाही, मला त्यातला वेळ होणार नाही, तर तुम्ही बंगापूर गोडबोले जर मॅनेजिंग ट्रस्टी असेल तरच मी अध्यक्षपद स्वीकारते. अर्थात अरविंदबाईंची तीच इच्छा होती आणि माझ्या वडिलांनी सुद्धा अखेरपर्यंत ते मॅनेजिंग ट्रस्टीपद सांभाळलं. अनेक अडचणी येत गेल्या, कोर्ट कचऱ्या करायला लागल्या, पण त्या सगळ्याला तिने तोंड दिलं आणि त्यांच्या पाठीमागं आईसाहेबांचे आशीर्वाद होते. आईसाहेब पुढं आजारी पडल्या 1999 सुरुवातीला. मला पुण्याला त्यांना ॲडमिट केलं. मी दवाखान्यात भेटायला गेलो होतो. मला वाटतं सरदेसाईच्या हॉस्पिटलमध्ये त्या होत्या, रत्न हॉस्पिटल. तर मी भेटायला गेल्यानंतर निरोप पाठवला तर त्या कुणाला भेटून देत नव्हत्या. मी आग्रह धरला नाही. त्यांच्या तिन्ही स्तुषा तिथं होत्या. ते म्हणजे तरी कल्पना राजे, अरुणा राजे, चंद्ररेखा राजे. त्यांना भेटलो आणि ते स्वाभाविक मला वाटलं की आईसाहेबांच्यासारख्या एक देवीतुल्य व्यक्तिमत्वाने आपण बिछाण्यावर पडलो, एक सलाईन लावले असं बघणं त्यांना प्रशस्त वाटलं. आणि मला सुद्धा ते अगदी त्यांचं म्हणणं योग्य वाटलं. आणि 5 जून 99 त्यांचं निधन झालं. साधारण मला असं वाटतं की नवरात्र असावं का नाही म्हणते, पण नवरात्रात त्यांच्या पुण्यस्मरणाची अजूनही व्याख्यान मला संभाजीराव पाटणे आणि त्यांचे सहकारी चालवतात. त्या व्याख्यानाला आम्ही दरवर्षी जातो, आईसाहेबांच्या स्मृतीला वंदन करतो. खरोखरी मला असं वाटतं की आमची पिढीने शिवाजी महाराज बघितले नाहीत, पण त्यांची परंपरा जोपासणाऱ्या त्यांच्या पुढच्या पिढीचा स्नुषा आणि राजमाता सुमित्राजांना पाहिलं, त्यांना भेटायला मिळालं, त्यांचे आशीर्वाद मिळाले, हे आमचं मोठं भाग्य आहे. त्यांच्या वागण्यावरनं मला समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलं तर की शिवाजी महाराजांच्या स्तुतीपर जे पत्र लिहिलं त्यात त्यांचं वर्णन आहे. शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचे कैसे चालले, शिवरायाचे कैसे बोलणे, आणि त्याहून महत्त्वाचं शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, अशी प्रजेला सलगी आईच्या ममतेप्रमाणे देणाऱ्या या आमच्या राजमाता सुमित्राजी भोसले उर्फ आईसाहेब खऱ्या अर्थानं लोकमाता, सातारच्या लोकमाता, महाराष्ट्राच्या लोकमाता, आणि एका अर्थानं जे मराठीपण आहे त्या मराठीपण जपणाऱ्या सर्व माणसांच्या लोकमाता, त्यांच्या स्मृतीला मी अतिशय मनापासून आणि भावपूर्ण वंदन करतो आणि हा भाग इथेच थांबवतो. आपणा सर्वांच्याही मनात त्यांच्याबद्दल अशीच पूज्य भावना असणार अशी मला पूर्ण खात्री आहे. आज भाग इथेच संपवतो. उद्या पुढच्या भागामध्ये वक्तृत्व कला, ज्याला वक्ता दश सहस्रेषु म्हणतो, असे प्राचार्य राम शेवाळकर
यांच्या काही आठवणी मी सांगेन. तोपर्यंत अर्थात नमस्कार.